परंतु काही ऐतिहासिक कथा या घडलेल्या आहेत. त्यात हिरोजी इंदलकरांची. मी हिरोजी इंदलकर असा पळत पळत आलाय. राज्याभिषेकाचा तो सुदीन हत्ती जिथं थांबला, महाराज उतरणार तितक्या तो परत आला. महाराज याद आहे का, आपण घोड्यावरती टेहळणी केली होती आणि तुम्ही शाबास म्हटलं होता, 350 इमारती बांधल्या हिरोजी, अरे माग तुला काय मागायचं. आणि तेव्हा म्हटलं होतं महाराज मी मागील कवा तरी. महाराज मागू का, अरे महाराज म्हणे आजचा सारखाचा सुदीन नाही, तू मागावा मी द्यावा तसाच तू, अरे माग. तुमच्या माझ्यासारखी असंख्य स्वार्थी माणसं तिथं होती. प्रत्येकाच्या मनामध्ये एक एक विचार सुरू झाला. आज हिरोजी मोठ्या काही पदरात पाडून घेते, महाराज खुश आहेत. कुणाच्या मनात आलं महाराजाला हा मागेल 4-2 गावाचं इनाम मागेल. कुणाच्या मनात आलं की मोठ्या पदावरती हुद्दा स्वतःची भरती करून घेईल. कुणाच्या मनात आलं की पुढच्या पिढीची 7 जन्माची सोय लावेल. असे वेगवेगळे स्वार्थ विचार प्रत्येकाच्या मनात सुरू असताना हिरोजी इंदलकरांच्या मनात मात्र वेगळाच विचार सुरू होता. महाराज मागू का, अरे माग, तू मागावर मी द्यावा तथाच तो. 2 मावळे आले कमरेपर्यंत वाकलेले, लाल वस्त्रामध्ये एक जड वस्तू आणतात एवढी दिसली आणि ती वस्तू तिथे ठेवली उमऱ्याला. लाल कापड काढलं. ज्या स्वामीनिष्ठेच्या चिऱ्याचं तुम्ही दर्शन घेतलंय, सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदलकर, तो चिरा हिरोजी इंदलकरांनी लावला आणि हिरोजींच्या मुखात निघालं, महाराज तुम्ही जगदीश्वराच्या मंदिराच्या दर्शनाला रोज येणार. महाराज तुमच्या पायाची धूळ या निमित्ताने या सेवकाच्या मस्तकावरती पडावी. महाराज एवढंच मागणं, महाराज एवढंच मागणं. अरे ही माणसं होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. राजा खुश आहे, काही पदरात पाडून घेतलं असतं, नाही मागितलं. महाराजांच्या पायाची धूळ पडावी, रोज त्या निमित्ताने माझ्या मस्तकावर पडावी, ही मागणारी माणसं होती म्हणून स्वराज्य निर्माण झालं. दर्शन घेऊन महाराज खरं तर सिंहासनावरती बसण्याच्या अगोदर महाराज शंभू महादेवाचं दर्शन घेणारच. आराध्य दैवत दर्शन घेतला. गागाभट्ट इथं वाट बघतायत. समस्त वैदिक ब्रह्मवृंद वाट बघतोय. मंत्रोच्चारामध्ये पहाटेच्या सुमारास उजवा पाय त्या सिंहासनावरती, म्हणजे स्पर्श न करता ज्या विधिवत खरं तर स्वतंत्र ग्रंथ लिहिला होता आणि गागाभट्टांनी सांगितलेल्या सूचनानुसार महाराजांचं आगमन याच ठिकाणाहून निघाले. चित्र डोळ्यासमोर उभं करा. तो तर्फा रेतेची गर्दी आहे, फुलांचा वर्षा होतोय, तुतारा वाजतायत, नोबती धरतायत, मंत्रोच्चार घोषणा होत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज की जय. आणि महाराज चढत असताना मात्र पहिल्या पायरीवरती याद आली, माझा भाजी पासलकर वय वर्ष 65. पहिल्या युद्धामध्ये भगवा झेंडा खाली पडू दिला नाही त्या भाजींनी. भाजी काका पहिल्या पायरीवरती दिसले. यमराजाला थोपून धरणारे, अरे थांब यमराजा थांब, माझा स्वामी अजून उषागडी पोहोचला नाही. यमराजाला थांबवणारे माझी प्रभू दिसले दुसऱ्या पायरीवरती. 2 तासात मरणार याची शंका नाही, खात्री होती. पण नाव्याचा शिवा काशीद महाराजांचा पेहराव धारण करून पालखीत बसला. सापडलो तो मारले जाणार. मी मेलो तर चालेल पण माझा राजा वाचला पाहिजे. त्या शिवा काशीदाची याद आली. माझा सूर्याजी काकडे लहानपणाचा मित्र 1673 ला साल्लेर मुल्लेर घेताना पडला. त्या दिलेर खानालाही पळता भुरी करणारा माझा मुरार बाजी. अरे रायबाचं लगीन समोर, मंगलवाद्य वाजतायत आणि स्वतःच्या लेकराचं लगीन बाजूला सारून आधी लगीन कोण आणायचे आणि मग माझ्या रायबाचे असं सांगणारा माझा तानाजी माणूस रे. एक एक सवंगड्याची याद येते. महाराज जसं जसं पायऱ्या चढतायत संदेश हाच आहे की तुम्ही शिखराला जरी पोहोचलात
तुम्ही शिखरावर पोहोचताना तुमच्यासाठी खस्ता खाणाऱ्या पायऱ्यांना विसरू नका. हा छत्रपतींचा संदेश आहे. तुमच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ज्यांनी साथ दिली आहे त्यांची याद करा. हा महाराजांचा संदेश आहे. खरं सांगतो, महाराजांनी जेव्हा उजवा पाऊल ठेवला, गगा भट्टांनी मंत्रोच्चार सुरू केला, स्वर्ण मुद्रा अर्पण केल्या आणि ज्या पद्धतीनं त्या निनाद झाले, पहाटेच्या सुमारास तोफा चढल्या, रोमशाम पावेतो मराठी दौलतीची दख्खनची दौलत तिथपर्यंत आवाज गेले. नवी स्वराज्याचा हा सगळ्यात मोठा स्वातंत्र्य दिन दिनांक 6 जून 1674 तिथी होती. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके 1596 आनंदनाम संवत्सर. आमचा राजा स्वतंत्र झाला. आमचं चलन, आमचा ध्वज, आमचा आकाश, आमचा समुद्र, आम्ही स्वतंत्र झालो. हिंदुस्थानचा पहिला आद्य स्वातंत्र्य दिन कोणता? दिनांक 6 जून 1674 आपला आद्य स्वातंत्र्य दिन आहे. त्या भूमिकेतनं हा स्वातंत्र्य दिन आपण बघितला पाहिजे. पण खरं सांगतो, आदल्या दिवशी म्हणजे दिनांक 5 जून पूर्वसंध्येला जिजामाऊली खरं तर 12 दिवसानंतर निर्वर्तली हो. 17 जूनला जिजामाऊलीचं निधन झालं. कधी कधी वाटतं की नियंत्याने जिवंत ठेवलंय लेकराचा हा सोहळा बघून. किती कष्ट खाल्लं हो जिजाऊनी. माझा शिवा सिंहासनाधीश्वर व्हावा. आणि तो दिवस दिनांक 6 जून आदल्या दिवशी 5 जूनला पूर्वसंध्येला जिजामाऊली अशी प्रासादामध्ये बसलेली आहे. विधी बघून थकली भागली माऊली आणि महाराज अचानक आले. औंना आश्चर्य झालं की शिवा पोरग किती मोठं झालं तर शेवटी लेकरूच असतो. लगबगिनी महाराज येतात. अवशी बसलेली आहे त्या प्रासादामध्ये. पहाटे राज्याभिषेक होणार आहे. ती पूर्वसंध्या. काही प्रहर उरलेत. लाडक्या लेकाचं सगळ्यात मोठा उत्कट आनंदाचा सोहळा बघायला मिळणार याचा आनंद जिजाऊ माऊलींना आहे. आणि अचानक महाराजांचं आगमन झालं. औंना कळलं नाही आणि शिवबाराजे आऊच्या पायाजवळ बसले. संदेश हाच आहे की जगात तुम्ही आमदार व्हा, खासदार व्हा, मंत्री व्हा, IAS व्हा, IPS व्हा, कितीही मोठे व्हा, मोठं व्हायला आकाश आहे. पण आयुष्यामध्ये कायम छोटं व्हायचं असेल तर आईचे पाय एकमेव जागा तुम्हाला आहे. इथं मात्र तुम्ही कायम छोटे असता. तुम्ही पंतप्रधान व्हा, मुख्यमंत्री व्हा, मोठं व्हायला खूप मोठा वाव आहे. छोटं एकच ठिकाणी होत आहे, ते म्हणजे आपल्या आईचे पाय. आपला राजा आईच्या पायाजवळ बसला. काय कोणास ठाऊक आपसुक असा गुडघ्यावरती हात ठेवला आणि मायलेकरांच्या डोळ्यातनं आनंदाचा अश्वाचा अभिषेक सुरू झाला. निशब्द संवाद या किल्ले रायगडाने बोलला. कोणीच कुणाला शब्द बोलत नाही. जणू आऊ साहेबांना सेवा निशब्द आसमानच्या रूपाने सांगत असेल, गाऊ बघ त्या लाल महालातनं कौतुकाने बघायचीस त्या खिडकीमधून, त्या पुण्याच्या लाल महालातून. मी तानाजी मालुसरे याची कंक पाहिजे नाही. बालसवंगडी लुटुपुटूची लढाई करतो त्यावर आनंद व्हायचा तुला. दगडमातीचे किल्ले बनवायचे केवढा आनंद व्हायचा तुला. अगाऊ त्या दगडमातीच्या किल्ल्याचं रूपांतरण 240 किल्ल्यात करून दाखवलं ना ग मी. निशब्द हा सभा संवाद करत असेल आपल्या औशी. लोकसंवाद चालू असेल. पन्हाळ्याच्या वेढ्यात मी अडकलो 4.25 महिने. तेवढी कासावी झाली होतीस, तेवढी कासावीस, त्याही पेक्षा जास्त
त्या आग्र्याच्या औरंग्याच्या कैदेत सापडल्यानंतर मी जिवंत परत येईल की नाही असं तुला वाटायला लागलं. माझ्या चिंतेपायी तुम्ही कैक वेळा आई भवानीच्या मोरास्वांचा अभिषेक व्हायला असशील. अहो उद्याही अभिषेक होणार आहे, परंतु सप्तगंगांच्या उदकात अभिषेक होणार आहे. केलं का तुझं स्वप्न पूर्ण? अरे अहो कित्येक वेळा माझं मनोबल वाढवण्यासाठी रामायण महाभारत श्रीकृष्णाच्या कथा तू मला सांगितल्यास, माझ्यावरती संस्कार तू केलेस. अगाऊ मांडीवरती बसवलंस, त्या कथा सांगितल्यास, संस्कार कथा बोध कथा असं सांगून मला लहानाचं मोठं केलंस. अगाऊ त्या मांडीच्या सिंहासनाचं रूपांतरण बघ ना, 32 मन सोन्याच्या सिंहासनात करून दाखवलं ग मी. अवलही याद येत असेल थोरले आबासाहेब असते, केवढा आनंद झाला असता शहाजी राज्यांना. शिवबाळाजींना सुद्धा याद येत असेल आबासाहेबांची. मोठा प्रसंग असेल तर कुणीतरी शाबास म्हणून कौतुकाने थाप मारणारा पिता असला पाहिजे. हो आपला राजा त्याही वेळेस आठवणींनी गहिवरला असेल. अशा आठवणीमध्ये कधी पहाट झाली असेल कळलं नसेल आणि अचानकपणे गागा भट्टांचं त्या प्रसादात आगमन झालं असेल आणि गागा भट्ट बोलले असतील, चला शिवराजे दरबार वाट बघतोय. तासन तास संवाद मायलेकरांचा त्या दिवशी दोघही झोपले नसतील. एवढा संवाद शिवबानी आपल्या औशी साधना असेल. इतक्या गोष्टीचा साक्षीदार किल्ले रायगड आहे. आणि म्हणून एक संदेश मी तुम्हाला देऊ इच्छितो. शिवाजी राजांनी जसं पूर्ण स्वप्न केलं आपल्या आऊंचा, भलेही एवढं मोठं स्वप्न, आज खूप लहान लहान मुलं आहेत या मोहिमेमध्ये. 500 मुलांमध्ये लहान लहान मुलं खूप आहेत. माझं एक आव्हान आहे, मुलं असो मुली असो, आज आईवडिलांच्या बरोबर आलात तुम्ही, एक संकल्प करा. कुठल्याही मोहिमा अशा सहज जाऊ देऊ नका. शिवाजी राजांनी जसं जिजाऊ साहेबांचं स्वप्न पूर्ण केलं त्या पद्धतीनं एक संकल्प करा. तुमच्या आई वडिलांनी जे स्वप्न बघितलं असेल, माझा मुलगा मुलगी डॉक्टर होऊ दे, इंजिनियर होऊ दे, वकील होऊ दे, IAS होऊ दे, IPS होऊ दे, चांगला नागरिक होऊ दे. तुमच्या बापाला मोठी गिफ्ट नकोय, तुमच्या आईला पैठणीची गिफ्ट नकोय, कोणती भेटवस्तू नकोय. त्यांनी जे स्वप्न बघितलं ते खऱ्या अर्थानं सिंहासनाच्या साक्षीनं, जिजाऊ साहेबांच्या साक्षीनं आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं पूर्ण करण्याचा संकल्प हाच या मोहिमेचा उद्देश आहे. आपण उद्या पुन्हा या मोहिमेच्या निमित्ताने, परिक्रमेच्या निमित्ताने भेटू. जय हिंद, जय शिवराय.